हॅलो डिअर स्टुडंट्स. काल आणि परवा दिवशी ह्या 2 दिवसांच्या मध्ये स्टेट बोर्ड आणि सीबीएसईच्या मुलांचं जे बोर्ड एक्झामचं टाइम टेबल आहे ते आलं. आणि टाइम टेबल आल्यानंतर सगळ्या घरांमध्ये असं एक वेगळं वातावरण, थोडं सिरियसनेस किंवा असं टेन्शनवालं, की बाबा परीक्षा जवळ आली, एवढे दिवस राहिले, एवढे तास राहिले, एवढे मिनिट राहिले, असं असं काही काही चर्चा आता सगळीकडे कानावर पडू लागल्यात. आणि यावेळी एक माझा असा विचार आला की चला कुठेतरी ना एक मॉरल सपोर्ट देण्याची गरज असते, नुसतीच मुलांना नाही तर त्यांच्या पालकांना देखील. आणि मी स्वतः माझी मुलगी आता 10वीला आहे, सो मीही त्याच फेजमध्ये आहे, 10वीचा पालक या ह्याने. कसं असतं, दरवर्षी मुलांना शिकवते, दरवर्षी त्यांचं काउन्सेलिंग करते, पण म्हणतो ना आपण जेव्हा स्वतः वरती येती वेळ तेव्हा आपल्याला कळतं की त्याचं गांभीर्य काय असतं वगैरे वगैरे. आणि एक पालक या नात्याने देखील आणि एक टीचर या नात्याने देखील मी तुमच्या सर्वांशी एक संवाद आपल्याला साधायचा मला गरज वाटली, गरजेचं वाटलं, आणि यासाठी मी हा व्हिडिओ खरं तर आजचा बनवलेला आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा मुलांना एक सांगायचं आहे, हे जे मार्क आहेत, बोर्ड एक्झाम वगैरे आहे, सगळं आहे, मान्य आहे, बट ही एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमची आवड कशात आहे, तुम्हाला काय छान येतं आणि काय येत नाही, याचं ॲनालिसिस या परीक्षेमार्फत केलं जातं. असा ह्या परीक्षेचं साधारण एक त्याचं स्वरूप किंवा त्याचं रिझन खरं तर परीक्षा घेण्यामागचं हे असतं की तुम्हाला काय येतं काय नाही याचं जस्ट इव्हॅल्युएशन करायचं. परीक्षेमध्ये मार्क कमी पडले म्हणून तुम्ही ढ आणि परीक्षेमध्ये मार्क छान पडले म्हणजे तुम्ही हुशार असं काही नसतं. तुम्ही बऱ्याच यशस्वी अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींचे आत्मचरित्र जेव्हा तुम्ही बघितले असेल, जसं की तुम्हाला सचिन तेंडुलकर माहिती आहेत किंवा बरेच अशी एक्झाम्पल्स देता येतील की जे आयडियली म्हणजे जे शाळेमध्ये हुशार ज्याला म्हटलं जातं सो कॉल्ड, तर तसे हे कोणीच नव्हते, बट आज ते खूप मोठ्या अशा अढळ पदावरती आहेत असं म्हणूयात आपण. आणि त्यांची कामगिरी त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि अतुलनीय अशीच आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट एक तर लक्षात ठेवा की ही परीक्षा म्हणजे किंवा ह्या परीक्षेत मिळणारे मार्क म्हणजे तुम्ही कोण आहात हे ठरवणारे नाही आहेत. बट सगळ्यात एक हे पण महत्वाचं आहे की जिथं आपण जातो, जे काही करतो ते बेस्ट करायचं, ही पण एक कुठेतरी मानसिकता तुमची तयार झाली पाहिजे. आणि या अर्थानं तुम्ही ह्या परीक्षेकडे बघा. अगदी काय खूप टेन्शन आलंय, हातपायच लटपटतात, आता काय, कसं, कधी, काय असं जे आहे तर ते आयडियली झालं नाही पाहिजे. कारण तुम्हालाही माहिती आहे की आधी जितकं बोर्ड एक्झामला महत्त्व होतं तितकं आताशा नसतं. म्हणजे बोर्ड म्हणजे तुमचा रिझल्ट लागण्याच्या आधीच तुमच्या 11वी 12वीचे कॉलेजेस देखील सुरू होतात, टेस्ट झालेले असतात वगैरे वगैरे. पण आता आपण जे 9वी 10वीत शिकतोय, मी तुम्हाला काही दिवसांनी ना माझ्या काही स्टुडंट्सचे व्हिडिओ शेअर करेन. मी मध्यंतरी एका माझ्या स्टुडंटचं एक ओपिनियन पण तुम्हाला सांगितलेलं होतं की कशा पद्धतीनं हे 10वी पर्यंत जे आपण शिकलोय त्याचा उपयोग पुढे जाऊन 11वी 12वीला होतो का, तर होतो. आणि यासाठी म्हणजे पुढचं फाउंडेशन आपलं छान व्हावं यासाठी आपल्याला 10वीची परीक्षा छान द्यायची आहे आणि नॉलेज गेन करण्यासाठी. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या खरं तर खूप फिल्मी, नॉलेज गेन वगैरे वगैरे हे वर्षाच्या सुरुवातीला ठीक आहे मॅम, आता परीक्षेला हार्डली 90 दिवस राहिलेत आणि जरा कामाचं बोला. तर कामाचंच बोलण्यासाठी मी फोन नाही ॲक्च्युली व्हिडिओ केलेला आहे. तर सगळ्यात काही महत्त्वाच्या टिप्स मला तुम्हाला द्यायचे आहेत की ह्या टिप्सचा जेव्हा तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला खरंच म्हणजे ॲट द एंड तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल की मॅम तुम्ही बरं झालं आम्हाला हे सगळं सांगितलं, थोडं टेन्शन कमी आलं आणि कॉन्फिडन्स आला वगैरे वगैरे. तुम्ही कोणत्याही काय म्हणत आपण तुमची बौद्धिक क्षमता काहीही असू देत, म्हणजे आता बघा वेगवेगळ्या हे असतात ना, लेवल्स असतात. काही मुलं अगदीच ढ म्हणजे रूढार्थानं ढ मी असं म्हणेन, कारण ते शाळेत एका अमुक तमुक विषयात ढ म्हणजे त्या मुलांना काहीच येत नाही असं नसतं. त्यांचा आवडीचा जो फील्ड असतो, एरिया असतो तो वेगळा असतो. आपली एज्युकेशन सिस्टम म्हणजे कशी झाली आहे खरं तर की कासव, ससा, हत्ती, हरिण ह्या सगळ्या प्राण्यांना एकच सिलेबस दिलाय आणि ह्यातून तुम्ही पास झालात तरच तुम्ही हुशार असं. तर प्रत्येकाची क्षमता वेगळी, तसंच मुलांच्या बाबतीत पण असतं. पण आता आहे आणि आपण ह्या सिस्टमचा पार्ट आहोत. याच्यावर बोलायला गेलं तर अजून मला कित्येक तास कमी पडतील, सो मी तिकडे वळत नाही. आता आपण थोडं अगदी टू द पॉइंट बोलूया.
की जे वेगवेगळी कॅटेगरी आहे, एक तर खूप फेल होणारी मुलं, एक काठावर पास होणारी, एक मध्यम आणि खूप हुशार. सो प्रत्येक स्टुडंटची आपापली एक बौद्धिक कुवत असते आणि त्या कुवतीनुसार खरं तर तुम्ही तुमचे आता टार्गेट सेट करायची गरज आहे. म्हणजे जो अगदीच फेल होणार असतो त्यानं असं टार्गेट सेट करावं की बाबा मला पास तरी होता यावं. जो काठावर पास होणार असतो त्याला असं जरा बरे मार्क मिळावे. आता ह्यातमध्ये तुम्हाला मार्क मिळवायला म्हणजे आधीसारखं राहिलं नाही बाळांनो. आधी जे काही मार्क मिळतील ते आमच्याच म्हणजे स्टुडंट्सनीच मिळवलेले असायचे. आता तुम्हाला 100पैकी 20 मार्क तर प्रत्येक विषयात शाळा देते. म्हणजे 20पैकी अगदी 18-19 तरी मिळतातच तुम्हाला, होय की नाही. सो मार्क मिळवणं आणि पास होणं ॲक्च्युली ही काही खूप विशेष महत्त्वाची बाब राहिली नाही. बट स्टील तुम्ही तुमच्या ज्या काही कपॅसिटी आहेत, प्रत्येकाला आपापली, प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक पालकांना देखील आपापली कपॅसिटी मुलांची माहिती असते. सो त्यानुसार तुम्ही तुमचे एम्स सेट करा की आता मी ह्या पुढचा जो काही 80-90 दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मी असं वर्क करीन की जेणेकरून मी आहे त्या लेवलपेक्षा थोडी अपग्रेड होईन. फेल होणार असेल तर पास होईन, पास होणार असेल तर जरा छान मार्क पडतील, छान मार्क असतील तर अजून डिस्टिंक्शनमध्ये येईल आणि मग डिस्टिंक्शन येणार असेल तर मी अगदी 98-99 पर्यंत 100 पर्यंत जाईन. सो हे प्रत्येकाचं टार्गेट हे वेगवेगळं असेल. सो एक रिअलिस्टिक टार्गेट हे प्रत्येकानं सेट करा, ही माझी पहिलं तुम्हाला सांगणं असेल. जसं की आता टोटल परीक्षेला दिवस उरलेत 90 दिवस, म्हणजे आपली जी परीक्षेची तारीख आहे 21 तारीख, तर 90 दिवस साधारण उरलेले आहेत. पण त्याच्याही आधी 2 फेब्रुवारीपासून तुमचे बोर्डचे प्रॅक्टिकल सुरू होणार आहेत. सो आपण टाईम धरूयात बोर्ड एक्झामपर्यंतचा, म्हणजे प्रॅक्टिकलपर्यंतचाच. मग त्याच्यासाठी साधारण 70 दिवस उरलेत असं आपण समजूया. आता ह्या 70 दिवस काउंट केले. आता तुम्ही काय करायचं, म्हणजे मी ही मेथड माझ्या मुलीसाठी पण अप्लाय केली आहे. म्हणजे आमचे बाबा असं चाललं होतं की काय चाललंय तुमचं दोघींचं, कधीचं काय 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 कॅल्क्युलेट करताय हे. म्हणलं थांब जरा, बिकॉज थोडा वेळ, एक अर्धा तास लागेल हार्डली, पण तो वेळ आत्ता तुम्ही इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला पुढं ॲक्च्युली काम कसं करायचं आहे याच्या तुम्हाला एक प्रॉपर आयडिया येईल. आणि जेव्हा आपल्याला एक पाथ ठरलेला असतो, आपल्याला एक समोर टार्गेट ठरलंय, हां या दिवशी मला हे करायचंय, सो तुमचं काम हे छान इझी पद्धतीनं तुम्हाला करता येतं. तुम्ही नुसतंच रँडमली बाबा एवढे दिवस राहिले, एवढं राहिले, आज काय हे करू ते करू, मग एक अगेन ॲट द एंड ऑफ डे यू गेट फ्रस्ट्रेटेड की काहीच नाही होत आहे, हे राहिलंय, होमवर्क राहिलाय, शाळेचं काय काय कम्प्लिशन आहे, क्लासचं हे दिलंय, टेस्ट आहे आणि माझा अभ्यास कधी करू. सो चिल. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, पहिली गोष्ट मी सांगितली तुम्हाला की एक रिअलिस्टिक टार्गेट सेट करायचं आहे. आफ्टर दॅट काउंट द नंबर ऑफ डेज. आणि मग तुम्ही बघा, आता तुमचं असं काही नसतं की अजिबातच माझं काही झालेलं नाही आहे, असं कोणी असेल तर त्यांच्यासाठी मी वेगळी स्ट्रॅटेजी सांगेल, मला कमेंट करून सांगा. काहीतरी तुमचं झालं असेल, प्रत्येक विषयाचं काही ना काहीतरी तुम्हाला येतच असेल की. आम्ही काय केलंय तुम्हाला दाखवेन मी. आम्ही ना प्रत्येक सब्जेक्ट वाईज अशी एक पेज घेतलंय आणि टोटल नंबर ऑफ टॉपिक्स आणि त्यापैकी झालेले किती आहेत आणि न झालेले किती, असं आम्ही सेपरेशन केलं. ठीक आहे. मग झालेल्यावरती आम्हाला जास्त काम करायचं नाहीये. न झालेले टॉपिक्स जे आहेत त्यांच्यावरती आम्हाला आता फोकस करायचे येत्या 80, आता आमच्या परीक्षेत तर 84 दिवस राहिलेत. सो त्या दिवसामध्ये हां, आता हे तर माझं लॉंग टर्म गोल झालं. गोल्स आपले 2 झाले, एक लॉंग टर्म आणि एक शॉर्ट टर्म. लॉंग टर्ममध्ये मी हे ठरवलं की बाबा एवढे 80-90 दिवस वॉटेवर जे आहेत आणि एवढ्या दिवसात मला एवढे चॅप्टर्स करायचे आहेत. आता वळूयात शॉर्ट टर्म गोल्सकडे. शॉर्ट टर्म गोल्समध्ये तुम्ही दिवसाचा लिटरली वेळ, आम्ही ना काल एक एक्सेल शीट बनवली. सकाळी आपली उठण्याची वेळ साधारण पहाटे 4ची असते आमची. 4, मग 4 ते 5 मी काय केलं, 5 ते 6 असं करत रात्री झोपायची 10च्या वेळेपर्यंत आम्ही रोजचा तास लिहून काढला एका ह्याच्यात. आणि नंतर रोजचा दिवस, मग 21, 22, 23, आता इथून पुढचे राहिलेले दिवस अर्थात आम्ही ते अगदी परीक्षेच्या म्हणजे आमचं जे टार्गेट आहे साधारण आम्ही डिसेंबर एंडपर्यंतचं टार्गेट ठेवलं, कारण जानेवारीपासून आम्हाला पेपर सोडवायचे आहेत. सो आम्ही अभ्यास करणार डिसेंबर एंडपर्यंतच. सो तिथंपर्यंतचे आम्ही 31 डिसेंबरपर्यंतचे दिवस केले. आणि मी तिला सांगितलं की आज रात्री झोपायच्या आधी तू उद्याच्या कोणत्या वेळात काय अभ्यास करायचं ठरवलंयस ते लिहून काढ त्या टार्गेटमध्ये, त्या एक्सेल शीटमध्ये, आणि यू वर्क अकॉर्डिंगली.
मग आता हे सगळं झालं प्लॅनिंग. मग आज ती उठली बरोबर ठरलेल्या टाइम टेबलनुसार, तिने अभ्यास केला, रियाज केला. आम्हाला रियाजाला पण सुट्टी नसते. तो 10वीचं वर्ष असू दे, बोर्ड एक्झाम असू दे, आमचा रोजचा 2 तासाचा रियाज ठरलेला असतो. सो तो रियाजही होतोच सायमल्टेनियसली. आणि हे पण मी बोलेन ह्याच्यावरती पुढं, की ह्याही गोष्टी खरं तर गरजेच्या असतात. म्हणजे नुसता अभ्यास 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 करून आहे ना, ॲट द एंड ऑफ 90 डेज वेड लागल्यासारखं होईल तुम्हाला, होय की नाही. सो तसं न करता थोडासा वेळ आपल्याला एंटरटेनमेंट किंवा एक रिलॅक्सेशनसाठी पण द्यायचं आहे, ते मी तुमच्याशी बोलेनच नंतर. सो तिनं मग त्या ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे, आणि मग तिला मी हे पण सांगितलं की जो आपला एक काहीतरी काम शाळेमध्ये पण घेऊन जा. बरेचदा असं होतं ना की एखादा तास फ्री गेला, एखादं लेक्चर झालंच नाही, मग त्यावेळेत इकडं तिकडं टाइमपास करत बसण्यापेक्षा तिथं जाऊन ते काम कम्प्लीट कर. आणि शक्यतो तिथं मी तिला रायटिंग काम करायला दिलं, म्हणजे कारण कॉन्सन्ट्रेशन मित्रमैत्रिणींच्या मध्ये होत नाही. मग तिथं तुम्ही रायटिंग काम करू शकता ज्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशनची गरज नाही. सो शाळेमध्ये फ्री तासांच्या मध्ये तू काय करशील, तर जे काही तुम्हाला खरडाघाशी करायची आहे ते तू शाळेमध्ये कर. मग आल्यानंतरचा 1 तास इकडे तिकडे रिलॅक्सेशनचा, आणि मग उरलेला अभ्यास, जेवण, ह्या सगळ्याचं प्रॉपर मी तिला तास वाईज आम्ही हे एक्सेल शीट बनवले. गेला आमचा अर्धा तास, पण आम्हाला आता क्लॅरिटी आली की आम्ही दिवसभरात काय करणार आहोत, कोणत्या वेळी आमचं काय ठरलंय. मग हे टाइम टेबल प्रमाणे फॉलो करत गेला. आणि हे बनवल्यानंतर, प्लॅनिंग झाल्यानंतर, हे रात्री झोपतानाच करायचं आहे दुसऱ्या दिवशीचं टार्गेट. आणि एक सांगू तुम्हाला मज्जा, आपलं जे माइंड असतं ना ते थोडंसं वेडं म्हणण्यापेक्षा ना त्याला कळत नाही ॲक्च्युअल काय, आणि म्हणजे रियालिटी काय आहे आणि हे खरंच झालंय की नाही हे त्याला कळत नाही. मग तुम्ही काय करायचं, आपण जसं कसं लहान मुलाला एखादं काम केलं की वा शाबास घे तुला चॉकलेट म्हणून त्याला कसं रिवॉर्ड दिलं, मग ते खुश होतं एकदम आणि मग तुमचं काम अजून छान करतं, तसं आपल्या मनाचं पण असतं. आता तुम्ही हे टार्गेट सेट केलंय, दुसऱ्या दिवशी सेट केलेल्या टार्गेट प्रमाणे तुम्ही छान सगळं प्रॉपर टाइम टू टाइम केलं. मग ॲट द एंड ऑफ डे रिवॉर्ड युअर सेल्फ. वा छान अक्षता, मस्त केलंस, आय एम प्राऊड ऑफ यू. मग काहीतरी एखादं चॉकलेट द्या स्वतःलाच प्रेज करा, अशी शाबासकी भरून घ्या. हे फील गुड जी भावना असते ना, त्याच्यानं आपल्याला स्वतःला दुसऱ्या दिवशी पुन्हा ह्या पद्धतीनं काम करायचं मोटिवेशन मिळतं. सो हेही करा, हे तुमच्या बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनचाच एक पार्ट आहे असं समजून करा, तुम्हाला ह्याचे अमेझिंग रिझल्ट्स मिळतील. आता हे झालं. त्यानंतर मग कधी कधी असं होतं की यार प्लॅन केल्याप्रमाणे गोष्टी होतच नाहीत, कधीतरी अचानक कोणीतरी पाहुणे आले, काहीतरी असं होतं की ते माझं नाही झालं. मग ते काम तुम्ही पुढच्या डे मध्ये ऍडजस्ट करू शकता. अल्सो ह्या पद्धतीनं तास वाईज गेल्यामुळं तुमच्या हे लक्षात येईल की बॉस आपला दिवसाचा वेळ वाया कुठं जातोय, कुठं तो सोशल मीडिया आडवा येतो, कुठं ते रील्स आडवे येतात, हे सगळं कळतं आपल्याला. आणि मग आपल्याला तो टाइम कट करून प्रोडक्टिव्ह गोष्टी, आता हे बंद, मोबाईल हे तो सोशल मीडियावाला पार्ट, म्हणजे आमच्या तर घरी टचवूड हे असं काही नाही आहे, आम्हाला काही त्याचं वेळच नाही. त्यामुळे मला काय त्या मुलीला बाई मोबाईल ठेव आणि अभ्यास कर असं कधीच सांगायला लागत नाही. सो तो पार्ट आमच्या घरी तरी होत नाही. बट तुमच्या घरी असं होत असेल तर आता तुम्ही थोडंसं हे बघा, नो पेन नो गेन अशी एक हे आहे ना म्हण, तुम्हाला माहिती आहे, काहीतरी मिळवायचं तर कुछ तो काय म्हणतो ते कमाने के लिए कुछ गवाना पडता है, तसं आहे हे. छान मार्क मिळवायचे, वर्षभर मजा केलेली आहे, आता मात्र थोडंसं हे 90 दिवस आपल्याला कॉन्सन्ट्रेशननं काम छान करायचं आहे. आणि कॉन्सन्ट्रेशनचा सगळ्यात वाट लावणारी जे काही असेल ते म्हणजे आपला मोबाईल. सो ते आपल्याला बाजूला, म्हणजे नाहीच घ्यायचा मोबाईल, कुठेतरी ठेवून टाका. आणि ॲट द एंड झाला की स्वतःला एक नंतर मोठी तुम्हाला हवी ती जाऊन कुठेतरी अशी मस्त पार्टी द्या. वाव, तू 90 दिवस विदाउट मोबाईल मध्ये टाइमपास करता राहिलास, वाव ग्रेट, यू आर सच अ ग्रेट पर्सन, असं स्वतःला रिवॉर्ड द्या. बट आता ह्याच्यावरती कंट्रोल आलाच पाहिजे, बिकॉज हे सगळ्यात मोठं ऑब्स्टॅकल आहे तुमच्या प्रगतीमधलं. मी स्वतः हे सगळे सोशल मीडिया अकाउंट डिलीट करून टाकलेत माझे, कारण मला जसं जाणवायला लागलं की बॉस इथं इन्फॉर्मेशन बघण्याच्या नादात आपला काहीतरी वेस्ट टाइम जातोय, लगेच मी कट करून टाकलं. सो हे तुमची पण आता तेवढं मात्र करण्याची तयारी पाहिजे. आता पुढचा पार्ट जो येतो तो म्हणजे डाएटवाला. आता इथून पुढे जे जंक फूड, जे शुगर फूड,
ऑइली वगैरे जे सगळं फूड आहे, बेकरी भेकरी, ज्याच्यामुळं आपण आजारी पडण्याची शक्यता असतो, असे काही ठराविक फूड आहेत. त्यातलं एक म्हणजे बेकरी आयटम्स, दुसरं म्हणजे जंक, तिसरं म्हणजे शुगर. डेअरी असते पण डेअरी तुमच्यासाठी नाही, तसं मी काही करत नाही. आणि ह्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा ताबडतोब कमी 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 करत आणून काही दिवसातच त्या तुमच्या बंद झाल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला कुठली रिस्क नाही घ्यायची आहे. गेल्या वर्षी माझ्या एका स्टुडंटला चुकीचा आहार असल्यामुळं ऐन परीक्षेमध्ये त्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं, असं एक्झाम आहे आणि जस्ट काही दिवसांआधी त्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आणि ते दुखरं पोट घेऊन बिचारं कसं बसं ती बोर्ड एक्झाम त्यानं दिली. हे तुमच्या बाबतीत मिसहॅप्स असतात, तर कधी पण कशा पण होऊ शकतात, ॲक्सिडेंट्स. सो आपल्याला त्याच्यापासून लांब राहायचं आहे. छान स्वच्छ ताजं घरचं बनलेलं अन्न इथून पुढं खायचं आहे, प्रॉमिस मी. हे कोल्ड्रिंक्स बिल्ड्रिंक्स काही नाही, कॉफी चहा वगैरे वाटतो आपल्याला, पण त्यानंही आपलं नुकसानच होतं. पण कधीतरी असं एखादं एवढं सिप ठीक आहे, बट जास्त नाहीच. भरपूर फळं, भरपूर भाज्या खायच्यात की ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमची एनर्जी वाढायला मदत होते. ते जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स असतात, ते काय जे असतं ते तुम्हाला नाही, ते सगळं तात्पुरतं असतं, लॉंग टर्ममध्ये ते बेनिफिशियल नाही आपल्यासाठी. सो त्याला पण आपल्याला कट डाऊन करायचं आहे, बोर्ड एक्झामच्या वेळेस ऐन वेळेस काहीतरी होऊ नये यासाठी. हे तर तुमचं झालं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, हे एक टीमवर्क आहे. तुमचा जसा रोल आहे तसा पेरेंट्सचा देखील आहे. पेरेंट्सने देखील हे थोडंसं विचार करायचं आहे आता, की आपण मुलांना शक्यतो बर्डन, स्ट्रेस, टेन्शन येईल असं करायचं नाही. त्यांना जाऊन थोडंसं पॅम्पर करायचं. वा पिल्लू छान बाळा अभ्यास करतोय, तुला काही अडचण येते का? नुसतं वैस 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 ओरडतात बरेच पालक. काय बघ ते, बघ तो कसा अभ्यास करतो आणि तू बघ किती वेळ घालतो, ब्ला 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 ब्ला. तर जरा आता बाजूला ठेवायचं. मुलांना या ऑलरेडी ते स्ट्रेसमध्ये आहेत, होय की नाही? सो अजून आपण त्यांचं टेन्शन नाही वाढवायचं. त्यांना थोडासा एक इमोशनल सिक्युरिटी आली पाहिजे की आई बाबा आहेत आणि आपलं म्हणजे काहीही झालं तरी आपल्यासोबत ते आहेत. मग तो एक वेगळा कॉन्फिडन्स येतो त्यांना. अदरवाईज कसं होतं, ऑलरेडी भरकटलेली असतात आणि मग त्यात आपण ओरडलं की मग त्याचा काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्यावरती होतो. सो ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. ॲज अ पॅरेंट आपण त्यांच्या आता छान मित्र, म्हणजे अगदी सकाळी उठून आपण अगदी म्हणजे इफ दे आर कम्फर्टेबल, तुम्ही त्यांच्यासोबत बसून अभ्यास करा. बऱ्याच मुलांच्या बऱ्याच सवयी असतात. कुणाला सेपरेटली बसून अभ्यास करायचा असतो, कुणाला कोणी सोबत असलं की बरं वाटतं. सो त्यांच्या पर्सनॅलिटीला ओळखून त्यांची जी गरज आहे ती आपण त्यांना देऊया. त्या पद्धतीनं वातावरण आपल्या घरी क्रिएट करूयात. थोडे दिवस नाही बघितला टीव्ही, नाही बघितलं ते सिरियली, तरी काही खूप आभाळ कोसळणार नाहीये, बरोबर? थोडं घरात पण खेळीमेळीचं वातावरण असू द्यात, की असं एकदम टेन्शन, जेल आहे आणि आपण म्हणजे जेलर आहोत आणि हे म्हणजे कैदी आहोत, असं नाही. हलकं फुलकं हसतं खेळतं वातावरण असलं की मुलांच्या पर्सनॅलिटीवरती, मेंटॅलिटीवरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो आणि ते छान अभ्यास करू शकतात. त्यांना टाइम टू टाइम विचारा, बाळा तुला काय हवंय, तुला जमतंय ना व्यवस्थित, येतोय का अभ्यास, का आपण अजून कुठल्या एक्सपर्ट टीचरची मदत घेऊयात, हे तुला येतंय का? किंवा ते जर सांगत असेल की मला हे नाही जमत आहे, तर ट्राय टू गिव्ह देम बेस्ट रिसोर्सेस अवेलेबल. ना की त्याच्यात हे असे कसे असते, तुला काही येतच नाही, तू असं तसं नाही. प्रत्येक बाळ हे युनिक असतं की नाही. सो आपण आपले दिवस आठवून बघा, आपण असं होतो का, आपल्याला पण असंच बोललेत म्हणून आपण आपल्या मुलांना असं नाही बोलायचं किंवा अगदीच त्यांचे खूप लाड पण नाहीत करायचे. एक छान हेल्दी ॲटमॉस्फिअर आपल्या घरातलं मेंटेन ठेवण्याचं काम हे ॲज अ पॅरेंट आपलं आहे. फक्त परीक्षेपुरतंच नाही, मी तर म्हणेन इथून पुढं कायमचंच. कारण आता आपली मुलं टीनेजर आहेत. सो बरेच पेरेंट्स असे एक ॲग्रेसिव्ह वगैरे असतील, मे बी, आय एम नॉट शुअर, असं मी सगळेच असतात असं नाही म्हणत, पण जर असं वातावरण असेल मग त्या मुलांच्या मानसिकतेवरती एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतं. म्हणजे ते कुठेतरी बाहेर जाऊन त्यांचं मन हलकं करायचं बघतात आणि आपण नंतर म्हणतो की हे वाया गेलं. सो त्याचं रिझन मेन हे घरातल्या वातावरणावरती असतं. सो आपण ते छान ठेवायचं आहे. मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, रात्री झोपताना आपल्याला प्लॅन करायचा आहे दिवसाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक छान सांगू, जे माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी पण आम्ही ट्राय केलं आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स मिळालेत. रात्री झोपतानाच एक 5च मिनटं शांत डोक्यानं डीप ब्रीदिंग करा. माइंड रिलॅक्स करायला खूप छान त्याचा मदत होते. आणि ते करत असताना
बी थँकफुल टू ईच अँड एव्हरी वन अराउंड यू, की तुम्ही मुलं आहात, तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना मनातल्या मनात तरी त्यांचे आभार माना, की थँक्यू, यू आर देअर फॉर मी, तुमच्यामुळं मी हे सगळं करू शकत आहे, तुम्ही मला छान हे करताय, मला खायला देताय, माझी सगळी काळजी घेताय, त्यामुळं मी छान अभ्यास करू शकतो. आणि ना एक स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या, की मी ही एक्झाम छानच होणार. मी मगाशी जसं तुम्हाला माइंडचं सांगितलं ना, की माइंड हे आपल्याला त्याला खरं काय आणि खोटं काय हे कळत नाही. तुम्ही जेव्हा अगदी मग मात्र हे मनापासून झालं पाहिजे, अगदी म्हणून डोळे मिटायचे शांत आणि असं फील करायचं, की आपण ही एक्झाम खूप मला छान गेलेली आहे, वा मला खूप सगळं छान लिहिता आलेलं आहे आणि मला खूप छान मार्क मिळालेले आहेत, सगळा पेपर म्हणजे जे तुम्हाला ज्याची भीती आहे ते सगळं छान होतंय असं इमॅजिन. एक 5च मिनिटं लागतील ह्याला, पण त्याचे इफेक्ट्स मिरॅक्युलस आहेत, लक्षात घ्या. सो हेही करायचं आहे. म्हणजे एक एक्झाम म्हणजे नुसतं अभ्यास करणे आणि पेपरवरती खरा लिहून येणे असं नाही आहे. एक तुमची एक सर्वांगीण बाजूनं तुमचं पर्सनॅलिटीची ग्रोथ म्हणा त्या ह्याच्यामध्ये झाली गेली पाहिजे. आणि हे सगळं मुलांच्या इतकंच पालकांनाही समजावून सांगणं खरं तर गरजेचं आहे. ज्या मुलांचे पालक हे व्हिडिओ बघत नाही आहेत, त्या मुलांनी आवर्जून आपल्या पालकांना देखील हा व्हिडिओ दाखवा आणि वाईस वर्सा जे पालक बघत आहेत त्यांनी मुलांना देखील दाखवा. आणि आता तुम्ही सगळे एक टीम आहात हे लक्षात घ्या. आणि मॅच तेव्हा जिंकता येते जेव्हा सगळे प्लेयर्स इंडिव्हिज्युअली नाही तर टीम म्हणून काम करतात, होय की नाही. सो आपण एक छान टीम म्हणून काम करूयात. आपल्या मुलांना छान त्यांचं दी बेस्ट द्यायला मदत करूयात. त्यातून जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाहीच त्यांना यश मिळालं तुमच्या भाषेमध्ये, तर त्याला तरीही कसलाही दोष नाही देऊयात आपण. बिकॉज पण मेक शुअर की ते त्यांचे 100% देत आहेत. पण बरेचदा हल्ली असं बघायला मिळतं की पालक अगदी सगळं देत असतात, पण मुलं नाही देत त्यांचे 100%. त्यांना वाटतं काय हे सगळं ते देतात तर काय मेहरबानी करतात का आमच्यावर, त्यांचं कामच आहे ते, द्यायला नको का. तर हे पण मुलांनी अवॉइड करायचं आहे. तुमची पण जबाबदारी आहे की नाही. जसं त्यांचं काम होतं आई वडिलांचं तुम्हाला देणं, तसं तुमचं पण काम आहे ना, त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना छान, तुमची काय अपेक्षा असते तुमच्याकडून, तरी छान मार्क पाडावे तेवढीच त्या बिचाऱ्यांची माफक अपेक्षा असते. सो ती तुम्हाला हे करायची आहे. आता एकदम फोकस्ड राहायचं, एकदम सगळे डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवायचे आणि एक टार्गेट स्वतःलाच द्या आणि डेली ते टार्गेट अचीव करत चला. रोज टार्गेट तुम्ही ठरवल्यानंतर त्या पद्धतीनं झालं की यश तुमचंच आहे बाळांनो. बाकी काही तुम्हाला कशाची गरज लागणार नाही. आणि डोंट वेट की कोणीतरी येईल, मॅम येतील आणि आम्हाला मोटिवेट करतील, वाव मग मी अभ्यास करेन, मॅम सांगतायत आता. तर नाही, तुम्ही स्वतःच तुमचे मोटिवेटर बना ना. बी युअर सेल्फ मोटिवेशन. कशाला दुसऱ्या मोटिवेशनची आवश्यकता आहे. आपल्याला हे द बेस्ट करायचं आहे आणि माझ्याकडे एवढे दिवस आहेत, त्यात मला ते बाय हुक करून करायचंच आहे. एवढं तुम्ही रोज स्वतःला सांगत गेलात ना, की ते युनिव्हर्स जे आहे ना तुमच्याकडून ते काम आपोआप करून घेतं. तुम्ही बघा 1 आठवडा हे सगळं करून आणि 1 आठवड्यानंतर मला सांगा तुम्हाला ह्या पद्धतीनुसार काम केल्यामुळं काही पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवलेत की नाही. ठीक आहे. सो चला आता कामाला लागूयात. मी तुम्हाला टाइम टू टाइम अजूनही असेच काही व्हिडिओ माहितीपूर्वक जे असतील ते मी नक्की देतच राहीन, नो डाऊट. सो आता कामाला लागायचं, टाइम टेबल बनवूयात आणि त्या टाइम टेबलप्रमाणे काम करून असं ते बोर्डची जी मॅच आहे ती एकदम सेंचुरी मारायची बोर्डमध्ये, है ना. चलो बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.